नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या पहिल्या मराठीच्या नर्सिंग युट्यूब चॅनलवरती. आज मी तुम्हाला आज मी तुमचे लेक्चर घेणार नसून तुम्हाला मी एक महत्त्वाची योजनेविषयी माहिती देणार आहे, ज्याचं नाव आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना. या योजनेचा अर्ज कसा करायचा, फॉर्म कसा भरायचा याविषयीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर सगळ्यात आधी हा जो फॉर्म आहे, हा तुम्हाला आपल्या जो WhatsAppचा ग्रुप आहे, त्या ग्रुपवरती पण मिळून देईल. त्या ग्रुपची मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. व्हिडिओची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. त्याचप्रमाणे Telegramवरती पण हा फॉर्म तुम्हाला अवेलेबल राहील. त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. तर सगळ्यात आधी या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी सन या ठिकाणी वर्ष कोणतं येईल? 2025. आता सध्याच्या वर्षाला जर तुम्ही फॉर्म भरत असणार, आता तुम्ही ऍडमिशन घेतलं असेल, तर या ठिकाणी वर्ष कोणतं येईल? 2025 वर्ष येईल. 2025 वर्षाकरिता अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी करावयाच्या अर्जाचा नमुना. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या पासपोर्ट साईज फोटो लावायचा आहे, स्वतःचा पासपोर्ट फोटो लावायचा आहे. नंतर या ठिकाणी आवेदन कर्तेवेळी वाचून भरावे. आवेदन पत्र भरण्यापूर्वी ते काळजीपूर्वक तुम्हाला या ठिकाणी वाचून भरायचे आहे. ही जे आहे हे तुम्हाला भरायचं नसून हे जे आहे ते ऑफिसवाले भरतील. स्वाधारचे ऑफिसवाले म्हणजे समाज कल्याणवाले हे भरतील. या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही पद्धतीची छेडखानी करायची नाही आहे. तर चला, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण या ठिकाणी तुम्ही तुमचं कॉलेज ज्या जिल्ह्यामध्ये असेल, उदाहरणार्थ पुणे जिल्ह्यामध्ये असेल, जळगाव जिल्ह्यामध्ये असेल, भंडारामध्ये असेल, गोंदियामध्ये असेल, नागपूरमध्ये असेल, तर त्या जिल्ह्याचे या ठिकाणी तुम्हाला नाव टाकायचं आहे. उदाहरणार्थ आपण पकडून घेऊया नाशिक. जर तुम्ही नाशिक कुठल्याही तालुक्याला तुमचं कॉलेज असेल, तरी तुम्हाला तालुक्याचे नाव टाकायचे नसून तर कुठलं नाव टाकायचं आहे? जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे. याच्या मागील कारण विद्यार्थी मित्रांनो असं की जे समाज कल्याणचं ऑफिस आहे, ते ऑफिस कुठल्या ठिकाणी बघायला मिळतं? आपल्याला जिल्ह्याच्या ठिकाणी बघायला मिळतं. या ठिकाणी तुम्ही अजून एक प्रश्न निर्माण होतो की सर, आम्ही ज्या जिल्ह्यामध्ये रहिवासी आहोत, म्हणजे ज्या जिल्ह्याला आम्ही राहतो तिथला तिथला तो जिल्हा टाकायचा का? उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, असं चुकूनही करायचं नाही. असं केल्यास तुमचा फॉर्म रद्द होऊ शकतो. या ठिकाणी तुमचं कॉलेज ज्या जिल्ह्यामध्ये येतं त्याच कॉलेजचं नाव तुम्हाला टाकायचं आहे. नंतर या ठिकाणी महोदया, मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ मिळण्यासाठी माझे आवेदनपत्र सादर करीत आहे. आवेदनपत्रात नमूद केलेली माहिती माझ्या माहितीनुसार खरी आहे. मी सदर योजनेच्या अटी व शर्ती पूर्णपणे वाचलेल्या असून त्या मला अवगत झाल्या आहेत. या योजनेचा लाभ मिळण्यास मी सदर योजनेसाठी लागू असलेल्या नियमांचे व अटींचे कायदेशीर पद्धतीने किंवा कसोशीने पालन करीन अशी मी हमी देत आहे. हे सत्यपत्र तुम्हाला लिहायचं आहे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांच्या नावानं. मी खोटी माहिती व कागदपत्रे देऊन लाभ घेतल्यास किंवा शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण न केल्यास अथवा नोकरी व व्यवसाय करीत असल्यास आणि इतर मार्गाने या योजनेचा लाभ घेऊन गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यास मी कारवाईस पात्र राहील. तसेच सदर योजनेअंतर्गत मला मिळालेली रक्कम 12% व्याजासह शासनास परत करीन याची मला जाणीव आहे. तर अशा पद्धतीचा हा तुमचा अर्ज आहे. या ठिकाणी स्थळ तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरत असणार तुमच्या कॉलेजच्या ऍड्रेस या ठिकाणी येईल. उदाहरणार्थ जिल्ह्याचं नाव येईल या ठिकाणी. ज्या जिल्ह्यामध्ये भरत असणार, आपण नाशिक घेतलं, या ठिकाणी नाशिकमधनं भरत असणार तर आपण नाशिकचं नाव घेऊ. बरोबर. नंतर तुम्ही ज्या दिवशी अर्ज समाज कल्याणला जमा करणार ती तुमची दिनांक, बरोबर, या ठिकाणी तुमची स्वाक्षरी, या ठिकाणी तुमची काय करायची? स्वाक्षरी तुम्हाला करायची आहे. तुमचं या ठिकाणी पूर्ण नाव लिहायचं आहे. या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर, या ठिकाणी तुमचा स्वतःचा आधार क्रमांक. ठीक आहे. नंतर हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेकरिता जो अर्ज करायचा आहे त्या अर्जाचा नमुना आपण बघून घेऊया. अर्जदार विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव. सर्वात आधी तुम्हाला इथे तुमचं सरनेम लिहायचं आहे. नंतर तुमचं स्वतःचं नाव, नंतर इथे वडिलांचं नाव. ठीक आहे. नंतर वडिलांचं पूर्ण नाव, सेम तेच आधी सरनेम,
नंतर वडिलांचं नाव आणि वडिलांच्या वडिलांचं नाव म्हणजे तुमच्या आजोबाचं नाव. अर्जदार जो विद्यार्थी आहे त्याने जर लग्न केलेलं असेल अथवा लग्न झालेला असेल तर त्यांच्या पतीचा या ठिकाणी पत्ता तुम्हाला टाकायचा आहे. हे फक्त महिलांसाठी आहे. कोणासाठी आहे? महिलांसाठी आहे. नंतर तुमच्या आईचं नाव त्याच पद्धतीने लिहायचं आहे. आधी काय येईल? सरनेम, नंतर नेम आणि नंतर हजबंड नेम म्हणजे तुमच्या वडिलांचं नाव. तुमची जात प्रवर्ग SC येईल. नंतर कारण की हा जो स्वाधार योजनेचा फॉर्म आहे, स्वाधार योजनेचा जो फॉर्म आहे हा फक्त SC या प्रवर्गासाठीच आहे, म्हणून या ठिकाणी सर्वांचं SC येईल. नंतर अर्जदाराचे मूळ राहण्याचे ठिकाण व पत्रव्यवहाराचा पूर्ण पत्ता पिनकोड सह म्हणजेच तुमचा परमानंट ऍड्रेस. तुमच्या या ठिकाणी काय येईल? परमानंट ऍड्रेस. आता तुम्हाला प्रश्न निर्माण होईल की हा कुठे बघायचा? तर तुमच्या आधारवर असणारा ऍड्रेस या ठिकाणी तुम्हाला फिल करायचा आहे. ठीक आहे. घर क्रमांक, कुठला रस्ता आहे, जवळची खूण काय आहे, तुमच्या गावाचे नाव, तुमचा तालुका, जिल्हा आणि तुमचा पिनकोड. नंतर उपविभागीय उपजिल्हाधिकारी यांनी दिलेला रहिवासीचा दाखला म्हणजे तुमचं रहिवासी प्रमाणपत्र. ठीक आहे. तर हे प्रमाणपत्र कोणतं असेल? तर तुमचं डोमॅसाईल. हे काय आहे? तुमचं डोमॅसाईल सर्टिफिकेट. या ठिकाणी तुम्हाला डोमॅसाईल सर्टिफिकेटचा नंबर लिहायचा आहे. डोमॅसाईल सर्टिफिकेट ज्या दिवशी इश्यू झालं त्या दिवसाची या ठिकाणी तुमची काय येईल? जन्मतारीख येईल. नंतर ज्या ऑफिसमधनं उदाहरणार्थ कलेक्टर ऑफिसमधनं आलं असेल तर कलेक्टर ऑफिसचं नाव किंवा तहसीलमधनं आलेलं असेल तर तहसीलचं नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. नंतर या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला 10 अंकी तुमचा जो मोबाईल नंबर असेल तो 10 अंकी मोबाईल नंबर या ठिकाणी फिल करायचा आहे. जर अर्जदार तुम्ही जर अपंग असाल पण तुमच्याकडे अपंग असाल तर तुमच्याकडे अपंगाचे सर्टिफिकेट असणं अनिवार्य आहे. जर तुम्ही अपंग असाल आणि तुमच्याकडे अपंगाचे सर्टिफिकेट असेल तर या ठिकाणी तुमचा अपंगाचा प्रकार कोणता आहे आणि त्याची किती पर्सेंटाईल तुम्ही अपंग आहात ते या ठिकाणी लिहायचं आहे. नंतर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या जातीचा दाखला म्हणजे तुमच्या कास्ट विषयी तुम्हाला या ठिकाणी तपशील म्हणजे माहिती द्यायची आहे. तर कुठली माहिती तुम्हाला फिल करायची आहे ते मी तुम्हाला सांगतो. तुम्ही ज्या जिल्ह्यामधनं जातीचा दाखला काढला असेल त्या जिल्ह्याचं नाव सर्वात आधी इथे लिहायचं आहे. या ठिकाणी काय येईल? जिथून तुम्ही जातीचा दाखला काढलेला आहे हे तुम्हाला कुठे बघायला मिळेल? तर तुमच्या कास्ट सर्टिफिकेट वरती बघायला मिळेल. कुठे बघायला मिळेल? तुमच्या कास्ट सर्टिफिकेट वरती. नंतर तुमच्या इथे कास्टचा क्रमांक एक 3 अंकाचा कुठलाही क्रमांक असतो तो पेनानं लिहिलेला असतो कास्ट सर्टिफिकेट वरती, तो तुम्ही बघायचा आहे आणि तो या ठिकाणी फिल करायचा आहे. नंतर कुठल्या तारखेला तुम्ही ते कास्ट सर्टिफिकेट काढलं होतं ते या ठिकाणी ती तारीख देखील सर्टिफिकेट इश्यू ऑन सर्टिफिकेट इश्यूची जी तारीख आहे ती तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट वरतीच बघायला मिळेल, ती तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायची आहे. तुमची जात ती त्या कास्ट सर्टिफिकेट वरती जी जात मेन्शन केली असेल, उदाहरणार्थ चांभार असेल, महार असेल तर ती या ठिकाणी मेन्शन करायची आहे. नंतर गाव तुम्ही कुठल्या गावाचे, तालुका आणि तुमचा जिल्हा या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचा आहे. सॉरी, ज्या ठिकाणाहून तुम्ही कास्ट सर्टिफिकेट इश्यू केलेला आहे तिथला तालुका जिल्हा तुम्हाला लिहायचा आहे. नंतर आधार कार्डाचा तपशील या ठिकाणी तुम्हाला आधार क्रमांक टाकायचा आहे, जो आहे तुमचा आधार क्रमांक जो आहे तो आधार क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे. नंतर जसा आधार कार्डवरती तुमचा पत्ता आहे तोच पत्ता या ठिकाणी सेम जसाचा तसा फिल करायचा आहे. या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगेल हा फॉर्म अर्ज पूर्ण भरल्यानंतर याला कुठले डॉक्युमेंट्स लावायचे, डॉक्युमेंट्स लावल्यानंतर कोणकोणते डॉक्युमेंट्स ओरिजिनल लावायचे आणि कोणते कोणते झेरॉक्स लावायचे हे मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि त्याच्यानंतर हा अर्ज पूर्ण झाल्यानंतर कोणाच्या हातामध्ये द्यायचा, कोणाकडे जमा करायचा ते देखील मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर त्यामुळे व्हिडिओ काय करा तुम्ही शेवटपर्यंत बघा. ओके, जस्ट वेट.
पुढे या ठिकाणी तुम्हाला ज्या अकाउंटवरती तुमचे पैसे पाहिजे असतील, म्हणजे तुमचं या ठिकाणी स्वतःचं बँकेचं खातं असणं आवश्यक आहे, कारण की त्या तुमच्या स्वतःच्याच बँकेच्या खात्यावरती तुम्हाला 100,000ची जी रक्कम आहे ती मिळेल. त्यामुळे तुमच्याच बँकेचं नाव या ठिकाणी लिहायचं. बँकेचं या ठिकाणी नाव लिहायचं, कुठली बँक आहे, शाखा म्हणजे ब्रांच, कुठल्या गावाची ती बँक आहे, कुठल्या ब्रांचची आहे या ठिकाणी त्याचं नाव येईल. तुमचा खाते क्रमांक या ठिकाणी येईल, बँकेचा IFSC कोड, आणि जर बँक खातं आधार कार्डाशी संलग्न असेल म्हणजेच लिंक असेल तर तुम्हाला त्याचं एक सर्टिफिकेट मिळतं की हे जे बँकचं अकाउंट आहे किंवा हा जो अकाउंट नंबर आहे तो या आधार कार्डशी लिंक आहे. तर त्याचं ठिकाणी त्या सर्टिफिकेटवर तुम्हाला पुरावा असतो, तो पुरावा या ठिकाणी त्याचा नंबर तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. नंतर तुम्ही ज्या महाविद्यालयाला ऍडमिशन घेतलं आहे, प्रवेश घेतला आहे, त्या महाविद्यालयाची तुम्हाला माहिती या ठिकाणी भरायची आहे. तुमच्या महाविद्यालयाचे पूर्ण नाव या ठिकाणी भरायचं आहे, तुमच्या कॉलेजचं पूर्ण नाव, कॉलेज फुल नेम या ठिकाणी तुम्हाला भरायचं आहे. अर्ज मराठीतूनच भरा. नाव तुमच्या कॉलेजचं जरी इंग्लिशमध्ये असेल, उदाहरणार्थ फर्ग्युसन कॉलेज, तरी तुम्हाला हे नाव मराठीमध्येच लिहायचं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा, कारण की अर्ज आपला पूर्ण मराठी भाषेमध्ये आहे. नंतर या ठिकाणी तुमच्या कॉलेजचा पत्ता, नंतर महाविद्यालयाने विद्यार्थ्यास दिलेला प्रवेश नोंदणी क्रमांक किंवा सर्वसाधारण नोंदवहीतील क्रमांक किंवा ओळखपत्र क्रमांक, या ठिकाणी तुमच्या आय कार्डचा देखील क्रमांक तुम्ही टाकू शकता. तुमचा रोल नंबर देखील चालेल किंवा तुमचा रजिस्टर नंबर देखील चालेल. ठीक आहे. पुढे प्रवेशित ज्या अभ्यासक्रमाला, ज्या कोर्सला तुम्ही प्रवेश घेतला आहे त्याची माहिती या ठिकाणी लिहायचं आहे. या ठिकाणी तुमच्या कोर्सचं नाव, तुम्ही कुठल्या वर्षाला प्रवेश घेतला आहे, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर, फिफ्थ इयर, तर त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. उदाहरणार्थ पहिलं वर्ष असेल तर या ठिकाणी तुम्हाला काय लिहावं लागेल, पहिले एवढंच लिहावं लागेल. नंतर तुमची या ठिकाणी काय लिहावी लागेल, तुम्हाला ऍडमिशन डेट कुठून मिळेल, तर तुम्हाला ऍडमिशन डेट ही कॉलेजमधनं मिळेल. कॉलेजवाल्यांना जायचं, माझं फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फिफ्थ इयर, फोर्थ इयर यांची ऍडमिशन डेट काय आहे, कॉलेजच्या क्लर्क जे असतील तुमचे, त्या कॉलेजच्या क्लर्कला तुम्हाला विचारायचं आहे, ते तुम्हाला त्याबद्दल संपूर्ण माहिती देतील. अभ्यासक्रमाचा कालावधी म्हणजे तुमचा अभ्यासक्रम, आता जर उदाहरणार्थ बघायला गेलो, इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम 4 वर्षाचा असतो, बरोबर. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर, पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष, चौथं वर्ष. पण जर मेडिकलचा बघितलं तुम्ही, MBBSचा अभ्यासक्रम हा फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर, फिफ्थ इयर म्हणजे 5 वर्षाचा अभ्यासक्रम हा टोटल असतो. तर या ठिकाणी तुमच्या अभ्यासाचा कालावधी म्हणजे किती वर्षाचा तुमचा अभ्यासक्रम आहे. उदाहरणार्थ MBBSचा 5 वर्ष, इंजिनिअरिंगच्या 4 वर्ष, आणि डिग्रीचा म्हणजेच प्लेन BSc असेल, इतर कोर्सेस असेल त्यांच्या 3 वर्ष अभ्यासक्रमाचा कालावधी असतो. नंतर तुमची अभ्यासक्रम जो आहे तो पदवी आहे का पदविका आहे, म्हणजेच UG, पदवी म्हणजेच काय UG, आणि पदविका म्हणजेच काय PG. अंडर ग्रॅज्युएट आहे का पोस्ट ग्रॅज्युएट आहे. पदवी असेल तर या ठिकाणी तुम्ही पदवी लिहायचं, जर पोस्ट ग्रॅज्युएट असेल तर काय लिहायचं या ठिकाणी तुम्हाला पदविका. पुढे तुमचे 10वी 12वीचे गुणांची टक्केवारी तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. सर्वात आधी तुम्ही 10वी 12वीला कोणत्या वर्षी होते, त्या वर्षाची प्रवेशित वर्ष व दिनांक, कुठल्या तारखेला तुम्ही 10वीला होते त्याची दिनांक तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे. हे तुम्हाला तुमच्या 10च्या मार्कशीट वरती मिळून जाईल. तुम्ही फेब्रुवारीमध्ये पास झाले, जूनमध्ये पास झाले, जुलैमध्ये पास झाले का ऑगस्टमध्ये पास झाले, ते या ठिकाणी तुम्हाला महिना आणि वर्ष लिहायचं आहे. उदाहरणार्थ तुम्ही जर जूनमध्ये 2025ला पास झाले असणार तर जून 2025 या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. हे तुम्हाला एकूण गुण म्हणजे उदाहरणार्थ 300 गुण मिळाले आहेत, कितीपैकी 500 पैकी, तर तुमची पर्सेंटाईल किती होते, जी होत असेल ती या ठिकाणी तुम्हाला लिहायची आहे. सेम तसं तुमचं 12वीचं असेल आणि तुमचं जर पदवी झाली असेल म्हणजे अंडर ग्रॅज्युएशन किंवा डिग्री कंप्लीट झाली असेल तर जर झालं असेल तरच हे तुम्हाला करावं लागेल. पण तुम्ही जर डायरेक्ट 12वी नंतर जर आता ऍडमिशन घेतलं असेल कुठल्या डिग्री कोर्सला तर हे भरायची तुम्हाला आवश्यकता नाही. गुणांच्या ऐवजी ज्या विद्यार्थ्यांचं ग्रेडेशन असेल त्यानुसार त्यांनी या ठिकाणी ग्रेडेशन द्यायचं. जर लागू नसेल तर ते खोडून टाकायचं. अर्जदाराने अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी
देय असणाऱ्या शिष्यवृत्ती किंवा शैक्षणिक परीक्षा फी योजनेचा लाभ घेतला आहे का, तर या ठिकाणी तुम्हाला नाही लिहायचं आहे. जर घेतला असेल तर होय लिहायचं आहे. पण तुम्ही जर ह्या योजनेचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला स्वाधारचा लाभ घेता येणार नाही. जर तुम्ही दुसरा कुठल्या स्कॉलरशिपचा लाभ घेतला असेल, फ्रीशिप योजनेचा लाभ घेतला असेल, तर त्याच्या तुम्हाला या ठिकाणी काय लिहायचं आहे, युजर आयडी क्रमांक लिहायचा आहे. नंतर अर्जावर तुमचं पालकांचं पूर्ण नाव, नंतर तुमच्या पालकांशी तुमच्याशी असलेलं नातं, म्हणजेच तुमचे वडिलांचे तुम्ही या ठिकाणी नाव लिहिलं तर इथे तुमचं नातं काय आहे, तर तुमचे ते वडील आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला इथे वडील लिहायचे आहे. वडील जीवित नसल्यास त्यांचे मृत्यू प्रमाण, जर तुमचे वडील हयात नसतील तर तुम्हाला त्यांचं काय जोडायचं आहे, या ठिकाणी डेथ डेथ सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी जोडायचं आहे. तुमच्या पालकांचे व्यवसाय या ठिकाणी तुम्हाला टाकायचे. जे व्यवसाय तुमचे पालक करत असतील, उदाहरणार्थ काहींचे वडील शेतमजूर असतात, तर काहींचे शेतकरी असतात किंवा शेती असते, तो व्यवसाय तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. ठीक आहे. नंतर जे ते व्यवसाय करतात त्या ठिकाणाचा पत्रव्यवहाराचा पत्ता, म्हणजेच तुमचे वडील ज्या ठिकाणी काम करतात तिथला पत्रव्यवहाराचा पत्ता तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. ज्या ठिकाणी तुमचे वडील कामाला आहेत त्या ठिकाणाचा ऍड्रेस तुम्हाला या ठिकाणी फिल करायचा आहे. नंतर पुढे काय लिहायचं आहे तुम्हाला, पालकांचे मागील वर्षीचं उत्पन्न, हे तुम्हाला 2024चं तुमचं जे इन्कम सर्टिफिकेट असेल, 2024चं जे इन्कम सर्टिफिकेट असेल, त्या इन्कम सर्टिफिकेट वरती तुम्हाला मागील वर्षाचं उत्पन्न दिसेल. तर मागील वर्षी उदाहरणार्थ तुमचे 40,000 उत्पन्न असेल इन्कम सर्टिफिकेट वरती, तर या ठिकाणी 40,000 रुपये लिहायचं, रुपये मात्र, आणि हे 2024च्या इन्कम सर्टिफिकेट नुसार असेल तर या ठिकाणी 2024 मेन्शन करायचं आहे. मी दिलेली माहिती खोटी आढळल्यास हे कोणाकडनं सत्यप्रत घेतली जात आहे, ही सत्यप्रत कोणाकडनं घेतली जात आहे, पालकांकडनं. तर या ठिकाणी ही सत्यप्रत काय आहे, मी दिलेली माहिती खोटी आढळल्यास किंवा माझ्या पाल्याने शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण न केल्यास अथवा नोकरी व्यवसाय करीत असल्यास आणि इतर मार्गाने या योजनेचा लाभ घेऊन गैरवापर केल्याचे निदर्शन आल्यास माझ्या पाल्यास सदर योजनेचा मिळत असलेला लाभ रद्द होईल याची, तसेच अशा प्रकरणी सदर योजनेअंतर्गत माझ्या पाल्यास मिळालेली रक्कम 12% व्याजासह मी शासनात परत करीन अशी लेखी हमी देत आहे. म्हणजेच काय, जर तुम्ही नोकरी वगैरे इतर कुठला व्यवसाय करत असणार किंवा तुम्ही जर शिक्षण घेत असणार आणि मध्यंतरीच ते शिक्षण सोडून दिलं तर या ठिकाणी तुम्हाला जो लाभ मिळालेला आहे योजनेचा, तो या ठिकाणी तुम्हाला 12% व्याजासह तो तुम्हाला शासनाला परत करावा लागेल, असं हे हमीपत्र आहे. या ठिकाणी स्थळ, तुमचे पालक ज्या ठिकाणी राहतात तिथला त्या गावाचं नाव, त्या जागेचं नाव, दिनांक, इथे तुमच्या पालकांची स्वाक्षरी, आधी तुमच्या पालकांचं नाव येईल, मग त्याच्यावरती तुमच्या पालकांचे काय येईल, स्वाक्षरी येईल. नंतर इथे साक्षीदार 1, साक्षीदार 2, तुमच्या ओळखीचा जो कोणी असेल त्याचं या ठिकाणी नाव लिहायचं आणि त्यांची स्वाक्षरी दोघींची द्यायची आहे. पुढे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अर्जासाठी शैक्षणिक संस्थेने द्यावयाची माहिती. आता ही माहिती कोण देईल, तर कॉलेजवाले देतील. ही माहिती कोण देणार आहे, पुढील माहिती कॉलेजवाले देणार आहेत, त्यामुळे ते कोणाच्या सही शिक्का येणार, कॉलेजवाल्यांच्या येणार. आता बघा, कॉलेजवाल्यांकडनं पण तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. सगळ्यात आधी इथे तुमचं नाव येईल, पूर्ण बरोबर. नंतर तुम्ही जर आता या वर्षी ऍडमिशन घेतलं असेल तर या ठिकाणी शैक्षणिक वर्ष कोणतं येईल, 2025-26. नंतर महाविद्यालय कोणत्या विद्यापीठाशी संलग्न आहे, या ठिकाणी तुमच्या युनिव्हर्सिटीचं नेम येईल, या ठिकाणी तुमच्या युनिव्हर्सिटीचं नाव येईल. नंतर पुढे काय आहे, अर्जदाराने आपल्या महाविद्यालयात कोणत्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतला आहे त्या अभ्यासक्रमाचे नाव व त्याचा कालावधी. उदाहरणार्थ तुम्ही बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग घेतलं असेल तर बीई जो तुमचा स्ट्रीम असेल, उदाहरणार्थ मेकॅनिकल, आणि किती वर्षाचा आहे तर तो 4 वर्ष असं तुम्हाला लिहायचं आहे. तुम्ही नर्सिंग करत असणार तर नर्सिंग मध्ये उदाहरणार्थ बीएससी नर्सिंग केलं, बीएससी नर्सिंगचा कालावधी किती आहे, 4 वर्ष असं तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. नंतर महाविद्यालयास सक्षम प्राधिकाऱ्याने मान्यता दिलेला आदेशाचा क्रमांक व दिनांक, म्हणजेच तुमच्या
कॉलेजला मान्यता मिळाली, ग्रँट ज्याला म्हटलं जातं मराठी इंग्लिशमध्ये, तर ग्रँट मिळाली, तर त्यावेळेस कॉलेजला एक कोड भेटत असतो, कॉलेज कोड. त्याला काय म्हटलं जातं? कॉलेज कोड. तर तो कॉलेज कोड तुम्हाला या ठिकाणी कॉलेज कोड या ठिकाणी लिहायचा आहे आणि तुमच्या महाविद्यालयाला कोणत्या तारखेपासून मान्यता मिळाली त्याची तारीख तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे. ठीक आहे. नंतर या ठिकाणी तुमच्या कॉलेजचा ऍड्रेस तुम्हाला फिल करायचा आहे. या ठिकाणी काय फिल करायचं आहे तुम्हाला? कॉलेजचा ऍड्रेस. नंतर तुमचं महाविद्यालयाचा प्रकार, जर तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये नसणार तर या ठिकाणी गव्हर्नमेंट लिहा, म्हणजे शासकीय, किंवा गव्हर्नमेंट अनएडेड किंवा गव्हर्नमेंट एडेड. तर या ठिकाणी तुम्हाला गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट एडेड जर असेल तर तुम्हाला काय लिहायचं आहे? शासन अनुदानित. खाजगी अनुदानित असेल तर प्रायव्हेट अनएडेड. प्रायव्हेट अनएडेड. अनएडेड हे काय आहेत? खाजगी अनुदानित किंवा एडेड किंवा खाजगी विना अनुदानित असेल तर अनएडेड. नंतर स्वयं अर्थसहित म्हणजेच आणि अभिमत याची इत्यादींची नोंद करायची आहे. तर हे तुम्ही कॉलेजला विचारू शकता की तुमचं कॉलेज कसं आहे, गव्हर्नमेंट आहे. तुम्हाला जर माहिती नसेल ती माहिती तुम्ही कॉलेजच्या तुमचे टीचर्स लोकांना, शिक्षकांना विचारून लिहू शकता. नंतर महाविद्यालयाच्या स्कॉलरशिपचा युजर आयडी क्रमांक. तुम्ही महाडीबीटीच्या स्कॉलरशिपचा फॉर्म भरला असेल, डीबीटीचा स्कॉलरशिपचा फॉर्म भरला असेल तर त्याच्यात तुम्हाला या ठिकाणी काय लिहायचं आहे? युजर आयडी लिहायचा आहे. ठीक आहे. नंतर तुमच्या या ठिकाणी रोल नंबर नसेल तर PRN नंबर घ्या, या ठिकाणी मेन्शन करा. नंतर पुढे काय लिहिणार तुम्ही? पुन्हा एकदा तुमच्या ऍडमिशन बद्दलची, विद्यार्थ्यांच्या ऍडमिशन बद्दलची माहिती. तुमच्या अभ्यासक्रमाचं नाव, तुमच्या कोर्सचं नाव येईल, कोणत्या वर्षाला घेतलं, पहिलं, दुसरं, थर्ड इयर, त्याचं नाव. फर्स्ट इयर असेल तर पहिलं, सेकंड असेल तर दुसरं, आणि थर्ड इयर असेल तर तिसरं. तुमची ऍडमिशनची तारीख. नंतर तुमच्या अभ्यासक्रमाचा ते कालावधी किती वर्षाचा आहे ते. नंतर तुमचं व्यावसायिक आहे का बिगर व्यावसायिक आहे. व्यावसायिक म्हणजे प्रोफेशनल आणि बिगर व्यावसायिक म्हणजे नॉन प्रोफेशनल. ठीक आहे. नंतर प्रकार कसा आहे त्याचा, अनुदानित आहे का विना अनुदानित आहे, तर तो तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे. आपल्या महाविद्यालयात प्रवेश घेताना अर्जदाराने 10वीचे त्याचे गुण तुम्हाला लिहायचे आहेत जे असतील ते, आणि त्याची पर्सेंटाईल या ठिकाणी तुम्हाला लिहायची आहे, म्हणजे तुमची पर्सेंटाईल तुम्हाला लिहायची आहे. शेवटी काय पाहत आहोत आपण? शेवटी तुम्हाला 12वीचं लिहायचंय, तसंच मार्क्स, गुण. जर पदवी झाली असेल तर पदवीचं पण लिहायचंय. नंतर अर्जदाराने महाविद्यालयामार्फत अजून कोणती शिष्यवृत्तीसाठी अर्ज दाखल केला असेल तर त्याबद्दलची माहिती लिहायची आहे. नंतर तुम्ही म्हणजेच जो ऍप्लिकंट आहे त्यांनी म्हणजे करंट जे तुमचं कॉलेज आहे त्या कॉलेजला ऍडमिशन घेण्यापूर्वी आधी कुठल्या कॉलेजला त्याचं ऍडमिशन होतं त्या कॉलेजचं या ठिकाणी नाव येईल. नंतर तुम्ही कोणत्या कोट्यामधनं फॉर्म भरलेला आहे, तुम्ही कोणत्या कोट्यामधनं ऍडमिशन घेतलं आहे त्याबद्दलची माहिती. उदाहरणार्थ तुम्ही मॅनेजमेंट मधनं घेतलं असेल तर मॅनेजमेंट, कॅप मधनं घेतलं असेल तर कॅप, स्पॉट ऍडमिशन घेतलं असेल तर स्पॉट, मायनॉरिटी मधनं घेतलं असेल तर मायनॉरिटी, FWS मधनं, फीज विवर स्कीम मधनं घेतलं असेल तर ते गोष्टी या ठिकाणी मेन्शन करायची आहे. कॉलेजचं स्थळ ज्या ठिकाणी कॉलेज असेल ते, दिनांक आणि इथे मुख्याध्यापकांची सही आणि शिक्का. ठीक आहे. तर अशा पद्धतीचा हा फॉर्म आहे आणि या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट्स लावायचे आहेत. ते स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हा फॉर्म मी तुम्हाला देईल. अशाच पद्धतीच्या माहितीसाठी चॅनलला काय करून ठेवा? सबस्क्राईब करून ठेवा. लवकरच मी तुम्हाला याच्यावर अजून एक डिटेल व्हिडिओ बनवून देईल.